टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सर्वांना पहिले नमस्कार। मला फूड आणि ड्रग्स आणि विशेष सहाय्य या खात्याचा जेव्हापासून कार्यभार दिला, सुरुवातीला हे खातं तसं एक सहज खातं आहे असं वाटत होतं, परंतु अतिशय चॅलेंज ह्या खात्याच्या मार्फत आपल्याला स्वीकारावं लागेल। आणि ती तयारी करताना मी पहिल्यांदा एक आढावा बैठक सगळ्या अधिकाऱ्यांची घेतली आणि त्याच्यात त्यांच्याकडून समजून घेतलं। मला जेवढं समजत होतं, माझ्या ज्या अपेक्षा किंवा ह्या खात्याचं काम हे मला तशी माहिती आहे का खूप महत्त्वाचं खातं आहे, का माणूस आईच्या उदरात असेल तेव्हापासून ह्या खात्याची गरज, तर शेवटचा श्वास संपेपर्यंत ह्या खात्याची गरज आहे। कारण अन्न औषध ह्या अतिमहत्त्वाच्या बाबी आहेत। त्या दरम्यान जे समजलं तर सर्वसामान्य जनतेतून सुद्धा नेहमीच का भेसळ खूप चुकीच्या पद्धतीनं अनेक पदार्थ असतील, दूध असेल, तेल असेल किंवा कुठलेही स्वीट पदार्थ असतील, ह्याच्यात किंवा मसाला असेल, हळद असेल, अगदी मी तर म्हणेल कुंकू असेल, गुलाल असेल, अशा सगळ्या आपल्याला ज्ञात नाहीत अशा सुद्धा गोष्टी बऱ्याच ठिकाणी वापरल्या जातात, परंतु त्या भेसळयुक्तच असतात असं लोकांमध्ये ज्या वेळेला चर्चा होती त्यावेळेला मी ठरवलं का अधिकाऱ्यांना एक सांगितलं का आतापर्यंत आपण कुठंतरी ह्या खात्याच्या मार्फत एक वेगळं आगळं काम करावं, अशा पद्धतीनं सुरुवात करावी। आणि त्या दृष्टीनं त्याच मीटिंगच्या दुसऱ्या दिवशी सगळ्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या सूचना केल्या का उद्याच आपण जिथं दूध कलेक्शन असेल तिथं जाऊन आपण शॅम्पल घ्यायचे आणि खरं नेमकं त्याच्यात आहे काय त्याचा तपास त्यानिमित्तानं होईल असं म्हणून केल्यानंतर जवळपास 1062 नमुने शॅम्पल 8 ते 12 वाजेपर्यंत सगळ्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यांमध्ये घेतले आणि त्यातून 1068 ज्या वेळेला नमुने घेतले तर त्यात खूप मोठ्या प्रमाणात भेसळ म्हणण्यापेक्षा वापरण्यालायक नाही अशा प्रतीचे त्याच्यात काही आढळून आले। त्याच्यापैकी बऱ्याच याच्यात सोडियम क्लोराईड मोठ्या प्रमाणात आढळून आलं। आता सोडियम क्लोराईड जर आपण मीठ म्हणतो तर मीठ आपल्याही घरी दूध आपण जेव्हा ठेवतो तर दुधात मिठाचा खडा जर पडला तर मीठ खराब होतं, दूध खराब होतं। पण इथं उलटं पाहायला मिळालं का 109 नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम क्लोराईड आढळलं। एका शॅम्पलमध्ये साखर आढळली। आता साखर आढळल्यानं शरीराला काही इजा नसेल, कारण साखर आपण अशी वापरतो, पण त्याचा त्या फॅटशी म्हणजे त्याच्या इतर काही टाकल्यावर सुद्धा साखरेमुळं त्याची फॅट लागते, याच्यासाठी तो प्रयोग केलेला असावा असं एकूण तपासणीतून कळालं। फॅट कमी असलेला एक होता आणि 14-15 फक्त सोडियमच होतं। सोडियम क्लोराईड बाकीच्या 109 मध्ये होतं आणि ह्या 14 फक्त सोडियम होतं। अशी ज्या वेळेला परिस्थिती पाहायला मिळाली त्यावेळेला काहीतरी तर केलं पाहिजे। अजून त्याच्यात सोडियम क्लोराईडनं जर मीठ टाकून जर दूध चांगलं होतं तर त्याला जोडून काही टाकलंय का अजून, का जेणेकरून दूध नासण्याऐवजी चांगलं होतं किंवा नासण्याऐवजी काहीतरी पण त्याच्या पाठीमागं आहे, हा माझा स्वतःचा एक कल्पना आहे। आणि म्हणून आपण त्याच्या डीपमध्ये जायला पुन्हा सांगितलेलं आहे, कारण त्या दिवशीचं फक्त शॅम्पल घेतलेत, त्याच्यात काय काय आहेत त्याची तपासणी अजून सुरू आहे। तर त्याच्यातून एक काल रात्री आपण मला वाटतं
बऱ्याच माध्यमांनी त्याच्यावर सुरू केलेलं आहे असं मी ऐकलं. काल मला तरी असं वाटायचं का एक दिवस आपण काहीतरी काम करू का, जेणेकरून मुख्यमंत्री महोदय त्यांचा संकल्प आहे का 100 दिवसात काहीतरी आपण प्रत्येक विभागानं काम करावं. म्हणून आम्ही ठरवलं का मागच्या वेळेला 168 नमुने चेक केले. 100 दिवसात आपल्याला 5,000 करायचे आहेत. तर माझं तर मत आहे 5,000पेक्षा जास्त झाले पाहिजे आणि तो प्रयत्न अधिकाऱ्यांच्या मार्फत आमचा सुरू आहे. थोड्याशा अडचणी आहेत. जे काही मिल्क मीटर असेल म्हणजे दूध तपासण्याचं जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते कमी आहेत. त्याच्या संदर्भातला प्रयत्न करतो आहे आपण. परंतु रात्री जेव्हा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की बाबा आपल्याला काही धाड नाही टाकायची, पण टँकर आले थांबवायचे. साधारण प्रत्येक टँकरमधून आपण शॅम्पल घ्यायचा. वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपनीचं जे काही दूध आलं आहे त्याच्यात कोणाचं कसं आहे. तर रात्रीच्या ह्याच्यात असं एक गाडी सापडलेली आहे का ती फॅट कमी आहे किंवा तिला जे पाहिजे ते कंटेंट कमी आहेत. ती एक आली होती. साधारण मला वाटते छोटी गाडी होती तशी ती. तर त्याला आपण कालच तिथूनच परत केलं. त्याला विक्रीला येऊ दिलं नाही. आज ते जिथं तो कलेक्शन करतात तिथं आज आपला त्या विभागातला स्टाफ सगळा आज त्या ठिकाणी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे का बाबा त्याचा दर्जा का कमी, आज तो किती येतो, आज रात्रीच्या परत पाठवल्यामुळं दर्जा वाढतो का, असंही त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. दुधातल्या भेसळीचा जे आपण जे म्हणतो केमिकल टाकून म्हणा किंवा काही करून दुधाच वाढवलं जातं दूध, त्याचा तपास करतोय. आणि जर तो तसा तपास लागून कोणी जर तसा निदर्शनास आला तर त्याला आपण कोर्टात त्याच्या विरोधात जाऊ शकतो किंवा त्याच्यावर केस करू शकतो. आणि ज्याचा कंटेंट कमी असेल किंवा एखादी गोष्ट कमी असेल, कमी म्हणजे फक्त फॅट वगैरे कमी असेल तर त्याला आपण आपल्या स्तरावर शासन करू शकतो, त्याला दंड करू शकतो. त्या पद्धतीची कार्यवाही आपण करायचं ठरवलं आहे. जवळपास 2.25 लाख लिटर दुधाचे साठे रात्रीच्या ह्याच्यात आपण गाड्या तपासल्यात. काहीतरी 98 म्हणजे जवळपास 98 ते 100 वाहनं आपण रात्री तपासलेत 4 टोल नाक्यांवर. आणि मग मी स्वतःही असं ठरवलं का हे सगळं अधिकाऱ्यांनीच करावं. त्याच्याऐवजी आपणही जर त्याच्यात सहभागी झालो तर अधिकाऱ्यांना नाही वाटेल का खरंच आपल्या खात्याचे मंत्री त्यांना ह्याविषयीचं म्हणजे खूप आदर आहे. म्हणून त्यांच्याबरोबर मी सुद्धा काही वेळ तिथं थांबलो. त्यांनी ज्या टेस्ट केल्या त्याच्यावर उलटसुलट आम्ही चर्चा त्या निमित्तानं केली. असे 4 टोलनाके मानखुर्द, दहिसर, ऐरोळी, मुलुंड अशा चेकनाक्यांवर ह्या 100 गाड्या जवळपास आम्ही तपासल्यात. तर त्याचे रिपोर्ट आलेत. त्याच्यात तसं ते दूध जवळपास 18-18.5 लाख रुपयाचं दूध होतं ते. तर त्याच्यातले काही शॅम्पलचे आपल्याला तपासून मिळालेत. बाकीच्यांचं अजून मिळणं बाकी आहे. ते मिळाल्यानंतर जसे जे दोष आढळतील त्या पद्धतीनं आपण त्यांच्यावर कार्यवाही करणार आहोत. हां, घनता वाढवणे किंवा त्याचं फाटतं. आणि मला वाटतं फाटू नये याच्यासाठी सुद्धा जसं साहेबांनी सांगितलं तसं त्या मापात टाकला असेल तर काही ना काही त्यांना वाढते, म्हणूनच ते वापरलं जात असेल. हां, हो, नाही पण आज जो अधिकारी वर्ग तिथं आहे ताब्यात नाही. आता तिथं अधिकारी गेले, त्यांनी रात्री परत पाठवलेल्या याचा काय विनियोग केलाय त्याच्या संदर्भातली चौकशी करतील ते.
त्याचं नाव थोडंसं मी नंतर सांगितलं चालेल पुढच्या वेळेला, कारण ते लगेच डिस्पोज करणं मला नाही बरं वाटत नाही. हा, याच्यानंतर आता समजा आज परत केलं, उद्या आज तिथलंच पुन्हा येणारं दूध जर समजा त्या पद्धतीनं त्यांनी त्या लेव्हलला आणलं तर आपल्याला संशय निश्चित तयार होईल का काही ना काही त्याच्यात त्यांनी गफला केला होता. म्हणून असं असेल तर आजही पुन्हा जर तसं कोणाचं जाणवलं, आज तर नाही जाणार आपण, पण जेव्हा कधी जाऊ त्यावेळेला असं असेल तर त्या बाबतीत थोडंसं तपासून घेऊन ते आपल्याला नष्ट करता येतं का त्याविषयी आपण निश्चित विचार करू. जोडून आहे म्हशीच्या पोटात कमी दर्जाचं दूध येण्याची व्यवस्था नाही आहे ना आतापर्यंत. कमी दर्जाचं दूध जे आलंय ते माणसानेच काहीतरी गडबड केल्यामुळे आलं असेल ना. म्हशीच्या आपण फाईन केला, दंड केला किंवा ताब्यात घेतला असं का नाही केलं? का तसं अधिकाऱ्यांना अधिकार आहेत वाटेल ते करायचे किंवा परत पाठवायचे? परत पाठवलं ते कायद्यानेच केलंय. परत पाठवलं ते कायद्याने केलं, पण एकदमच त्याच्यावर कार्यवाही करणं तर आपल्या तपासणीची जी काही किती प्रमाणात कमी दर्जाचं पाठवलं की कारवाई करता येते? म्हणजे 25-30 टँकर पाठवली की कारवाई करता येते? नाही, एक जरी पाठवलं त्याच्यावर कार्यवाही करता येईल, करणार आहेत, पण आपण त्याची खात्री करू ना. अजून जे काही त्याचं कशामुळं कमी आलंय त्याची खात्री करू. त्यांनी फॅट काढून तूप केलं का, काय केलं त्याच्या संदर्भातली माहिती घेऊन. आतापर्यंत दर्जा माणसानेच केलेला आहे ना, करणार निश्चित. आज पहिला दिवस आहे, असंच करत हळूहळू आपण दूध आणि इतर सुद्धा पदार्थ असतील किंवा मसाले असतील किंवा तेल असेल ह्या सगळ्यांवर आपण हळूहळू करत त्या ठिकाणी त्याच्यावर तशा पद्धतीची कार्यवाही करणार आहोत. चर्चा झाली आणि तो पुन्हा जो आहे अजामीनपात्र करायचा म्हणून त्याच्या संदर्भात पुढे झालंय का तुम्ही? त्याच्यावर माहिती घेतलेली आहे मी, त्याच्याही संदर्भात मी बोललो. आणि आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना मी हेच सांगितलं का मला तुम्ही एकदा एक चर्चेची वेळ द्या, एक बैठक करून द्या तिघांमध्ये, का ह्या विभागाचा अतिशय सेन्सिटिव्ह विभाग आहे, अतिशय जीवन मरणाचा प्रत्येक माणसाचा प्रश्न आहे आणि म्हणून त्याला कायद्यात सुद्धा काही बदल करावेत अशी जी पहिली चर्चा होती ते मला अधिकाऱ्यांच्या मार्फत कळाली. तर त्या संदर्भातलं आपल्याला तो कायदा बदलणं, कायद्यात कठोरता आणणं ह्या गोष्टी कराव्या लागतील किंवा दंडात्मक कार्यवाही आहे त्याच्या शिक्षेला अनुसरून आपण जसं सांगितलं त्याचं निलंबनच करणं म्हणजे कोर्टातच पाठवणं, त्याला शिक्षा करणं, अजामीनपात्र गुन्हा, प्रत्येक याच्यात काही ना काही वेगळेपण असेल तसा कायदा बनवण्याची निश्चित तयारी करतोय. पण मी आता तुम्ही ऐकलेली चर्चा ही बरोबर आहे, पण मला वाटतंय आजपर्यंत कदाचित ही दुसरीच घटना आहे, मंत्री जाण्याची पहिलीच घटना असेल. तर मी मनापासून ठरवलंय तुम्ही सपोर्टिव्ह राहावं मला, निश्चित मी बदल करायचा प्रयत्न करेन. आहे ना, कारण हे खात्याची निर्मिती 72-73ला काहीतरी झालेली आहे. तेव्हापासून जो बिंदू नामावली असेल म्हणा किंवा ती जागा असेल त्याच्यात एकही नवीन भरती झालेली नव्हती, झालेली नाही. आत्ता आपण काहीतरी 32-34 लोकांचं प्रमोशन केलं. आत्ता जवळपास 200 मुलांच्या भरतीचं MPSCनं मान्य केलं आहे, तर ती करू. असं करत करत हळूहळू आपण, कारण 50-52% स्टाफ आहे, त्याच्या पुढं स्टाफ नाही आहे, हे खरं आहे आणि म्हणून ती भरती करण्याचा माझा जोरदार प्रयत्न आहे. हे टँकर पकडले गेलेत, पण मुंबईतल्या तुमच्या अधिकाऱ्यांना धारावीच्या वगैरे ठिकाणी दुधाचे सेंटर चालतात भेसळ करायचे, तर अशा ठिकाणी काही धाडी वगैरे किंवा माहिती घेतली का? नाही, जाणार ना आपण, स्टेपनं जाणार आहोत. एकाच दिवसात एवढं पूर्ण राज्यभर आपण नाही काही करू शकत. म्हणून पहिला प्रयोग आपण काय केला का मुंबईच्या मेन वाहने आहेत, वाहिन्या, तिथंच आपण सुरुवात केलेली आहे. मग याच्यानंतर पाहू. काय लोक म्हणतात का पनीर हे बिगर दुधाचं आहे, कुठं होतं त्याचा तपास लावू, त्याच्यावर कार्यवाही करू. पनीर बिगर दुधाचं होतं आहे ना, कारण पनीरचे 3 प्रकार आहेत म्हणतात. एक दुधाचं पनीर, एक सोयाबीनचं पनीर का ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे, पण ते सुद्धा थोडंसं महाग पडतं. म्हणून हे बिगर दुधाचं जर बनवलं तर 280 रुपये किलो मिळतं काहीतरी, का जे 500 रुपये सुद्धा परवडत नाही. दुधाचं पदार्थच परवडत नाही असं
जे पदार्थ बनवतात त्यांचंही म्हणणं आहे. आणि आपण गाया पाळतो, आपलं म्हणणं आहे का गाईचा किंवा दुधाचा व्यवसाय परवडत नाही. पण मग इकडं ह्या असे करून ते परवडण्यासाठी पण ती काही ठराविक लॉबी किंवा ठराविक वरची यंत्रणा असेल तीच करते. शेतकऱ्याजवळून तर फॅट डिग्री लावून एकदम क्लिअर कट घेतलं जातं. सत्तावन्न नाही, 52-54%. उर्वरित भरती झालेलीच नाही. म्हणून आपण आता पहिले तर भरती करतो. कुठल्या जिल्ह्याला वाहनं नाहीत, आपण वाहनं घेतो. लॅब गव्हर्नमेंटच्या 3च होत्या, आपण प्रत्येक विभागाला एक तरी असावी म्हणून 2 ठिकाणची काही अर्धवट कामं झालेली आहेत ती पूर्ण करून घेतोय. नाशिकची आता पूर्णत्वाला आलेली आहे, नागपूरची आता पूर्ण झालेली आहे. तिचं लोकार्पण म्हणा किंवा तिचं उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मी आता एवढ्यातच करणार आहे. पुण्याचं काही थोडेसे निधीची गरज होती, पुन्हा जिथं जिथं पैशांची गरज होती तर त्या विभागाला बजेटही फार कमी आहे. तरी मग त्याच्यातून आपण आता सगळ्याच असणार 5,000 आणि माझ्या आईला झाला होता, कारण माझी आई कुंकू लावत होती. आता लावूनही आपल्याला पाहावं लागेल किंवा लावायला सांगावं लागेल का बाबा लावा म्हणजे आपल्याला कळेल. पण जो ॲलर्जी जी म्हणतो आपण, बरोबर, एक मिनिट मी मंत्री होऊन आता 2-2.5 महिने झाले असतील, 3 महिने. काय आता त्याची माहिती घेऊन पुढच्या वेळेस सांगेल मी. पण कुंकवाचं थोडं सांगू का मी. कुंकू बनतं कशापासनं का जेणेकरून आता मला वाटते भेसळ. हळद, चिंचोका. आता हळद हे अँटीबायोटिक आहे. हात सुजला, पाय सुजला तर आपण हळदीचा लेप देतो, बरी होते सूज. म्हणून कुंकू स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त टेन्शनमध्ये सकाळपासून. त्याच्यात कदाचित 2 फायदे असतील, पण तिने रोज लावावं कुंकू. म्हणजे माझी आई लावत होती. जर कोणी त्या आमच्या वाड्यातला कोणी मेला तर लावत नव्हते. आणि मग का लावायचं तर सौभाग्य, आणि सौभाग्य दिसावं म्हणून जोपर्यंत मिस्टर आहेत, नवरा आहे, तोपर्यंत लावत राहतात. जेणेकरून त्या हळदीपासनं, चिंचोक्यापासनं असेल तर त्याच्यातून त्याची जी काही थोडीफार का होईना जी सूज जशी ओसरवते तसं तिचं मेमरी शांत करण्याचं काम करत राहावं याच्यासाठी कुंकू लावायचं. पण सुरुवातीपासून माझी आई कुंकू लावायची. माझ्याच आईच सांगतो, कारण कोणाची आई लावत होती नव्हती मला माहीत नाही. पण मी पार 10वी-11वी पर्यंत, 12वी पर्यंत हळूहळू आईच्या कपाळाला खड्डा पडायला लागला. कुंकवाचा भाग तेवढा, बाहेरून असं पुरळ यायला लागले. याचा अर्थ ते भेसळ आहे. आता चेक करणार आहे मी, खरंच भेसळ आहे का. ते प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक वेगळेपण दिसावं. आता त्या कुंकूला लावतात त्यांना कदाचित जर सौभाग्याचं नाव दिलं नसतं तर त्यांनी लावलं असतं, नसतं तर लावलं नसतं. पण सौभाग्य हे नाव सांगितल्यामुळं तसं आहे ते. कुंकू कसा लावावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही लोक असंच कुंकू लावतात, काही असा लावतात. आमच्या इकडं काल भैयाजी जोशींबरोबर भुजबळांचा कार्यक्रम
नाशिकमध्ये झाला, श्रीराम मंदिराचा चर्चा सुरू झाली की भुजबळ काय भाजपचा कमळ हातात घेत आहे तुमचं पार्टी सोबत तुमची. नाही, तसं तर भुजबळ साहेब आता कायमस्वरूपी पक्षाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजर राहतात, तसं मला तरी वाटत नाही. नाही, मध्यंतरी दोनच बैठकीला नव्हते, नसत इथं आमची मंगळवारी बैठक असे तिला येऊन गेलेत काही वेळा. शिर्डीला कार्यक्रम झाला होता, तिथे आले होते. इथंच आपला जो त्यांचा एक उपक्रम आहे, काय त्याला म्हणतात, पळण्याच्या शर्यती वगैरे, त्या मॅरेथॉन, त्याला आले. आपण प्रयत्न करू ना. अपयश नाही, राज्य सरकारने तर अनेक ठिकाणी कार्यवाही केल्यात, दंडात्मक कार्यवाही केल्यात. सुप्रीम कोर्टात सुद्धा 4-5 हजार केसेस माझ्या माहितीप्रमाणे मला जे समजले ते आहेत. म्हणजे सरकार अपयशी नाही ठरलेलं. बघू आपण जसा नाही, असं होणार नाही. माझ्या समोर तरी असं होणार नाही. निश्चित तोड पाण्यापर्यंत येणार नाही. कार्यवाहीच केली जाईल. दुसरा एक प्रश्न होता, खाद्यपदार्थ जे असतात ते सर्रासपणे वृत्तपत्रामध्ये गुंडाळून दिले जातात. FSSAIचं स्पष्ट मानक सूचना आहे की वृत्तपत्र म्हणजे खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी खाद्यपदार्थ वृत्तपत्राच्या वेष्टनात बांधून देऊ नये, कारण त्याच्यामुळे अतिशय घातक रसायन शरीरात जातात. त्याच्यावरती काय आत्ताच जसं आता मी आज आलो तर हे रिमाइंड झालं. आपण जे पेपरमध्ये सांगितलं ते नाही होतात, सर्रास होतात. पण मग आता हे रिमाइंड केल्यावर मी उद्याच त्याच्यावर त्याही पद्धतीने त्याच्यावर कार्यवाही सुरू करतो. चॉकलेट्स, थंड शीतपेय ही काही ठिकाणी एक्सपायरी डेट सुद्धा असतात, पण नव्याने ती लोक त्याच्यावरती पॅकिंग करून ते नव्याने एक वर एक फ्री अशा स्कीम राबवून जेवढं जास्तीत जास्त बारकाईनं त्याच्यातले सगळे दोष कसे थांबतील याचा प्रयत्न करू असे माझे. आता एक मिनटं, जसं आपण साहेब विचारलं का न्यूजपेपर, तर मला अजून एक प्रश्न उपस्थित झाला आहे का द्राक्ष एक्सपोर्ट करताना, द्राक्ष पॅकिंग करताना न्यूजपेपर पॅकिंगला वापरतात, पण तो इंग्लिश पेपर वापरतात, मराठी वापरत नाही. त्याच्यातही काय फरक आहे मी बघतो. विचारतो ना मी. हे बा, तुम्ही सांगितलं तर मला शंका आहे ना. राहुल गांधींची भेट घेतली, केजरीवालांची भेट घेतली, शरद पवारांना काही भेटले नाही. काय वाटतं की ठाकरे गट आणि पवार गटामध्ये दुरावा वाढत? आता तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे, त्याच्यावर काय आपण बोलायचं. शरद पवार सोबत यावं म्हणून मी स्वतः प्रयत्न करणार. आता 1 महिना उलटून गेलेला आहे, तुम्ही काय शरद पवार नाही माहिती काढली ते आहे तिथं एकदम पक्के आहेत म्हणून मग नको आता काय. बरोबर ना. सांगली या भागामध्ये बेसिकली त्या दृष्टिकोनात तुमचं काही बोलणं सुरू आहे का? कारण की तिथल्या द्राक्ष उत्पादकांच्या सोबत काही मागणी येताना दिसतंय. सध्या तरी आता एक 8 दिवसात मी ती माहिती घेतलेली नाही, पण 8 दिवसाच्या अगोदरपर्यंत शेतकऱ्यांना जो दरवर्षी मिळत होता त्या बाजारापेक्षा यंदा साधारण मार्केट हे स्थिर होते. हा एक भाग. थोडासा मध्यंतरी जो फ्लावरिंग स्टेजमध्ये पाऊस पडला होता त्याच्यामुळं माल कमी निघाला, पण मार्केट चांगलं मिळाल्यामुळं इक्वल झालं आहे असं शेतकऱ्यांचं समाधान होतं. मी आता पाहिजे तपास करून घेतो, नंतर इथं आपण सरकारबरोबर बोलू. लोक आपल्या खात्यावरती नाराज असतात किंवा चेहऱ्यावरती दिसतं की ते नाराज आहेत, पण
तुम्ही एकदम म्हणजे आनंदात दिसता, तुम्हाला आवडलं दिसते खातं चॅलेंजिंग वगैरे. आता मला तर असं वाटतं का मला हे खातं आहे हे तळातल्या माणसापर्यंत काय हे खातं आहे हे सांगायची संधी मिळालेली आहे. कारण माझ्या गावात माहीत नाही, माझ्या स्वतःच्या गावात काही हे डिपार्टमेंट आहे असं ते तिथवर तर जाऊन देऊ, तो सुद्धा आनंद आहे असं माझं मत आहे. हां काय झालंय, आपण तो एक तर प्रश्न आहे दुग्ध विकास विभागाचा, त्याच्यामुळं त्याच्यावर बऱ्याच दिवसाचं का गुजरातचं जे काही व्यवस्था आहे तिच्याबरोबर आपण शासन किती अनुदान देतो तरी स्पर्धा करू शकत नाही. ते कितीही मोठं स्पर्धा करतात आणि मग शेतकऱ्यांना वाटतं का आपण 2 रुपये तिकडे जास्त मिळतात तिकडे द्यावं, म्हणून तिकडचा फ्लो वाढला आहे. तर त्या दृष्टीनं मी आपल्या विभागाचे म्हणजे राज्याचे जे काही दुग्ध विकास मंत्री असतील त्यांच्याबरोबर एकदा एक बैठक करतो. 2014 साली दिवंगत गिरीश बापट हे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री असताना त्यांनी विधेयक आणायचा प्रयत्न केला. ते दुर्दैवाने येऊ शकले नाही हे सोडून द्या. त्याच्यामध्ये काय होतं की हे जे काही टँकर्स म्हणजे अशी त्याच्यामध्ये एक तरतूद होती की आपण जे काही टँकर्स वगैरे पकडतो फूड अँड ड्रग्स ते टँकर्स जप्त करा आणि संघटित जे कोण असे भेटतील त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी अटक करा, मोका खाली त्याला अटक करा, अशा काही कठोर प्रोव्हिजन होत्या. बघू ना आपण पाठीमागं नाही वाचनात वगैरे नाही आलं, पण आज एकूण तुमच्या सगळ्या प्रश्नांवरून असं वाटतं का मागं बरंचसं काही करण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित मी तोच प्रयत्न मी पुन्हा करतो आणि मी तिथवरच ठेवायचा, तर मी त्याचा सगळ्यांचा अभ्यास करतो आणि वरिष्ठांबरोबर चर्चा करून तसा कायदा करू. एक विषय असा आहे की सगळ्यात जास्त दूधसंकलनाची जबाबदारी पशुसंवर्धन विभागाकडे दुग्ध विभागाची आहे. तर त्यांच्याकडं या संदर्भात भेसळी संदर्भात कारवाई करायचं कोणते अधिकारी ते डिपार्टमेंट आपल्याकडे आहे आणि असं 2 विभागांची संयुक्त कारवाई होणं अपेक्षित असताना हे तुम्ही या पशुसंवर्धन विभागाचं आणि तुमचं कोऑर्डिनेशन कसं ठेवणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये युरियाचा वापर होऊन म्हणजे संकलन केंद्रांच्या मध्येच भेसळ होते. अनेक संकलन केंद्र फक्त भेसळीसाठीच प्रसिद्ध आहे असं दुग्ध विकास विभागाचं म्हणणं आहे. तर या संदर्भात आपण पुढच्या काळामध्ये काय करायचं? मी सांगितलं ना, आपण हे ज्याच्याशी जे लागेबांधे जे डिपार्टमेंट आहेत त्यांची एकत्र बैठक करणार आहे मी आणि मग त्याच्यातून कोणाची काय जबाबदारी किंवा कोणी काय त्याच्यावर कार्यवाही करावी या संदर्भात चर्चा करून सामंजस्यानं त्याचा बंदोबस्त करू. मेडिकलच्याही संदर्भात आता ज्या काही माझ्यासमोर सुनावण्या वगैरे ज्या येतात ते माझ्या अगोदरच्या समजा असतील त्या, पण त्याच्यात बऱ्याचशा ठिकाणी एक सर्रास येतं का फार्मासिस्ट नाही, काही ठराविक दुकानांमध्ये असं येतं का अजून आपण त्याच्याही डीपमध्ये गेलेलो नाही, कारण ते आपल्याकडं अजून इन्स्ट्रुमेंट एकही नाही का जेणेकरून आपण ड्रग्ज तपासू शकतो. म्हणून पहिलं ते त्या लेबलवर एक्सपायरी झाले म्हणजे एक्सपायरी झालेली औषधंसुद्धा विकायला मिळतात, तिथं विक्री व्यवस्थित पाहायला मिळतात. मग त्याच्यावर त्याच्या कार्यवाही किंवा त्याच्या ह्याच्याप्रमाणे आपण कार्यवाही करतो, त्यांची दुकानं काही दिवस सस्पेंड करतो, त्याच्यात सुधारणा करून घेतो. अशा प्रकारे सुरुवात आहे, पण ते सुद्धा महत्त्वाचं आहे. सर तुम्ही तपासणी केली असं म्हणताय, त्याच्यामध्ये काही भेसळयुक्त दूध सापडलं किंवा असं काही झालं काही? नाही, तपासणी केली म्हणजे पूर्ण भेसळ तर काय भेसळ आहे ते रात्री एका 5 मिनिटात नाही, कारण एवढे टँकर थांबवले होते. तर वरून मला असं वाटायचं का उद्याच्याला असं नको व्हायला का ते जीवनावश्यक वस्तूत मोडतं, म्हणून फास्ट कसं होईल या दृष्टीनं 5 मिनिटातली जी काही तात्काळ जी प्रक्रिया होती का त्याच्यात फॅट कमी आहे का ते नेऊन विकतात. आता अजून काही पुढं गेल्यानंतर आपल्याला कमी याच्यात किंवा पूर्ण फॅट असतानासुद्धा त्याच्यात काही केमिकलनी फॅट
मॅच केलेली आहे का, ह्या गोष्टी आपल्याला डीपमध्ये जाऊन तपासावं लागतं. सध्याच्या काळामध्ये याच्यात सातत्य राहणार आहे की सातत्य राहणार, डिपार्टमेंट आले नवं करणार आहे का? सातत्य राहणार. पण आपण हे फक्त टँकर पुरतं मर्यादित ठेवणार आहोत की डेलीमध्ये नाही, याच्यात सरप्राईज विजिट देऊन तिथे चेकिंग? नाही, आपण जे परवाची केली याच्या अगोदरची ती डेअरीवर केली, शेतकऱ्यांजवळ केली. आता शेतकरी करत नाही, मी सुद्धा, आणि जो करतो ना तर ते समजत नाही. रात्री मी विचारलं होतं आमच्याच अधिकाऱ्यांना का बाबा फॅट काढून घ्यायची पूर्ण आणि बकरीचं दूध टाकायचं, फॅट लागते, असे मी बोललो होतो. म्हणजे हे मी करून नाही पाहिलं किंवा कोणी करूनही पाहू नये, पण लोक म्हणतात. म्हणून आपण तशा पद्धतीने सगळ्या बाजूनं ती म्हणजे चौकशी करणार आहे. सर आता उल्लेख केला की शेतकऱ्यांजवळचं जिथे कलेक्शन सेंटर्स तिथे तुम्ही तपासणी केली, टँकरमध्ये केली, मात्र मुंबईमध्ये पाऊचमध्ये केली. मुंबईमध्ये प्रॉब्लेम असा आहे की जसं तुम्ही सांगता की सीलबंद पिशव्यांमधून जी दूध विक्री होती या व्यतिरिक्त सुट्टं दूध खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. सगळ्याच प्रकारचं घेतलंय. छोट्या छोट्या त्यातून दूध वितरण केलं जातं, त्या ठिकाणी तुम्ही तपासणी केलेली आहे किंवा करणार आहात? सगळ्या याच्यातून सॅम्पल घेतलेत का. साहेबांचा प्रश्न मी थोडासा विसरलो होतो का. आपण घेताना शेतकरी छोटा कलेक्शन करणारा, मोठा कलेक्शन करणारा, टँकरमधला, पाऊचमधला, सुटं विकणारा, सगळ्यांचे सॅम्पल ते 1068 जे सुरुवातीला घेतलेत त्याच्यातले अजून रिपोर्ट येणे बाकी आहेत. ते आल्यानंतर त्याची माहिती दिली. सर 2 प्रश्न होते. प्रतिबंधित गुटखा पण खूप मोठ्या प्रमाणात येतो, त्याच्यावर काय कारवाई होणार? आणि जी मिठाईची दुकान आहे तो मॅन्युफॅक्चरिंग डेट लिहायला पाहिजे त्याच्यावर कोणीच काही ऍक्शन होत नाही. त्याची चौकशी करतो. त्याच्याही बाबतीत आपण त्याची नियमावली किंवा त्याचा कायदा अशा पद्धतीने करणार आहोत. सकाळी 3:30-4च्या दरम्यान ज्या गुजरातवरनं गाड्या येत आहेत मुंबई रेल्वे त्या रेल्वेने मोठ्या प्रमाणावर तिकडनं खवा आणला जातो. तो खवा ऍक्च्युली नेमका खरा म्हणजे त्याची काही चेकिंग करण्याची काही व्यवस्थाच नाही. आणि मोस्टली मग असे प्रकार घडतात की मिठाई गावून विद्यार्थ्यांना बीज पाजा, कुठल्या तरी लग्न समारंभात बीज पाजा असे. याला तो प्रश्न यात्रेमध्ये विकला जातो. तुमच्या काही निर्बंध नाही तुमच्याकडे डिपार्टमेंट मोठ्या प्रमाणात त्याची विक्री केली जाते, पण ते कधी चालतो त्याच्यामुळे काय होऊ शकते अशी काही तुमच्याकडे यंत्रणा नसल्यामुळे तो खूप बोगस आणि हे देवस्थानाकडे विकले जाणारे पेढे तुम्ही काय रस्ते घालणार? मी शेवटचं एक सांगितलं होतं का मी जो मला 2 वेळा प्रश्न विचारला, मी कुंकुवापर्यंत जाणार आहे. तर ह्याच्यामधचं तर सगळं माझ्या डोक्यात आहे. सगळ्या याच्यावर आपण प्रयोग करणार, सगळ्या याची चौकशी करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.